दादा नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. दादा प्रथमतः तुमचं नाव सांगा. आम्ही शंकर गुरव राहणार वैजनाथ. वैजनाथ. दादा कधीपासून तुम्हाला नाद लागला? आम्हाला लहानपणापासूनच नाद आहे. ओके. म्हणजे घरची वासर तयार केली होती का तुम्ही पहिल्यापासून म्हणजे नाही, आम्ही वासर आणून तयार घरीच करतोय. घडवता? हा. म्हणजे वासर त्या आणणं आणि ती घडवणं जसं शाळेमध्ये जसे मास्तर असतात विद्यार्थी घडवण्याचं काम करतात तसं तुम्ही याचे मास्तर आहात. मी असं तुमचा उल्लेख करेन. कारण बघा कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू घडवताना खूप प्रयत्न खूप मेहनत घ्यावी लागते. त्या मेहनतीबद्दल काय कशी कशी ट्रेनिंग देता कसे सगळं नियोजन करता? आता आम्ही काही हे आणल्यापासून आहे बोलायला आम्ही काही ह्याच्याच बरोबर झुकतो बरोबर. छकड्याला आणि फिरवतो. स्वतःच घर सतीश दादा फिरवतो ड्रायव्हर आमचा. आहे. हा. आम्ही आता टाटाच्या गेट परत त्यांना दोघांना घेऊन जातो घेऊन जा. आणि आम्ही वांजरे ओके, फाटा वांजरे. फक्त आम्ही पहिलेच त्याला फेरा काढला घोडीत काढला. ओके. काय तर आपल्या वासराने पहिल्यापासून स्पीड लावला पाहिजे. बरोबर. नंतर मग आम्ही ह्याच्यावर शर्यत करायला लागलो त्याची. तर तो आता त्याला धरून आहे बरोबर. त्याला धरून येतो. घरची गाडी पळते. पहिला आम्हाला गुलाल दिला शरद लोकर त्यांचा बक्कासूर. तो ओके. छोटा ह्याला पण ह्याच्या पण तो त्याच्यावर आणि त्याचा याचा गुरु. पण तो हा. ओके. म्हणजे गुरुला सर्वात महत्वाची किंमत आहे. हम्म. आणि बघा तुम्ही डायरेक्ट आवर्जून नाव घेता तुमचे त्यांचे संबंध चांगले असतील परंतु त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो. बघा काही लोक एकदा तुमची गरज पूर्ण झाल्यानंतर लोक विसरतात. काही लोक फोन पण उचलत नाही. आता चालू सीझन मध्ये तुम्ही सांगायचं झालं तर काही लोकांचे पैऱ्यासाठी फोन येतात. पैरा द्यायचा नाही त्याच्यामुळे फोन उचलत नाही. जेव्हा तुमचा बैल चांगला पळत असेल तर तुम्हाला किंमत असते. बरोबर आहे. जेव्हा बैल पळायचा डाऊन होतो तर तुमचे तेच लोक तुमचे फोन उचलत नाही. हे रिअलिटी आहे या क्षेत्रातली. हा. तर सांगण्याचं तात्पर्य असं असं तुम्हाला कधी अनुभव आलाय का तुमच्या बाबतीत? आम्ही घेतलाय बोला घेतला ना हा. तो ह्यो पण आतून पळतो ह्यो पण आतून पळतो. हा. तर आम्हाला प्रश्न पडला आता करायचं काय याला पब्लिकला टाकला आम्ही एकदा बॅनरवर शरद जमवले आम्ही. तर गाडी पळाली आमची पण हे असल्यामुळे पब्लिकला दबला दोन ठिकाणी. थोड्याच आपले घासून गाडी म्हणजे थोड्याच गाडी पडली आपली. तर आम्ही काय हे केलं परत पुढच्या फिरायला काय केलं आम्ही ह्याला आत टाकला उजवीने आणि ह्याला मग पब्लिकला कारण ह्यो पळालेला आहे ना याचं भरपूर गुलाल झालेले आहेत या वर्षीचं गेल्या वर्षीचं. तर ह्याला पब्लिकला टाकल्यावर गाडी चांगली पळाली थोडासा ह्यो पण दबत होता पहिलेच नंतर आस्ती आस्ती करून ह्यानी त्याला घेतला सांभाळून आणि आता गाडी आमची पळते घरची चांगली. दादा तुम्हाला एक सजेस्ट करेल कारण पब्लिकच्या बैलाला सध्या मार्केटमध्ये डिमांड आहे. तो कोणत्याही साईडचा असो तुमचा आतून किती बैल पळणारा असू द्या किती पण पब्लिकच्या बैलाला जो डिमांड आहे ना तो आतून बैलाला नाहीये. एक रियालिटी आजचा क्षेत्र. तर तुमचा भविष्यात विचार आहे का पब्लिकनेच आपला भिंगरी पळवायचा असं काय? भिंगरी आता पब्लिकच पळवतो टोटल पब्लिक आणि काय कशी भीड म्हणजे कशी लावतो गती पब्लिक खालपासून तर शेवटपर्यंत तेवढीच गती ठेवतो. ओके. कारण काही बैल मध्यंतर आल्यानंतर पब्लिक जास्त मध्ये आलं आता बघा बॅरिकेडची व्यवस्था आहे त्याच्यामुळे पब्लिक मध्ये याचा विषय नाही पण शेवटी कधी कधी पब्लिक जास्त मध्ये येते. हा त्याबद्दल काय सांगाल? कालची आमची शर्यत झाली ना तसंच झालं ते थोडेसे पब्लिक मुळे तो थोडासा नॉर्मल झाला पण नंतर पुढे स्पीड लावला 1.5 चकडा आपली ती गाडी पुढे होती आपल्या 1.5 चकड्यात आपली गाडी अर्ध्या चकड्यात गाडी मारली आपल्या अर्ध्या चकड्यात गाडी मारली आपल्या. ओके. म्हणजे तेवढा विश्वास तुम्हाला तुमच्या नंदीवर आहे. पण दादा पब्लिकच्या बैलाला जो डिमांड आहे पब्लिक तर त्याबद्दल तुम्ही आपल्या याचे काय सांगाल भिंगरीबद्दल काय सांगाल? त्यांनी पब्लिक आता किती पण पब्लिक असली तरी काय नाही त्याला भीड चपली त्याची. ओके. कुठल्या पण बैलावर टाकायचं काय प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे बघा आतून तुमचा बैल पळणार असू किती पण भिंगरी त्याला सांभाळून घेईल का तो एक अनुभव आहे. अनुभव महत्वाचा आहे कुठल्याही क्षेत्रात. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. तर त्याचा जो अनुभव आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता तुम्ही त्याला लहानपणापासून बघितलंय. म्हणजे त्याच्या आदत वयापासून तुम्ही त्याला पळवताय आणि आता तर तो मला तर वाटतं दुसरा झाला असेल. चौसाला. मग त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्या अनुभवाबद्दल मालकाबद्दल असं प्रेम तुमची भाषा तुम्हाला कळते तुमची भाषा त्याला कळते त्याबद्दल काय सांगाल? त्याचे फक्त एकच आहे का त्याची शरद गुलाल नाही भेटला तर तो कोण पण असून द्या घरचं मालक असला तरी तो मालकावर धावणार. अरे बाप. असं त्याचे म्हणजे गुलाल ज्या दिवशी पडणार त्या दिवशी गुलाला तो हावरा बैल म्हणतात तसं आहे. गुलाल ज्या दिवशी पडणार त्या दिवशी माणसं कोणी पण जाऊन दे कोणाला पण चोळून देणार. ओके. म्हणजे विशेष म्हणजे गुलालची त्याला पण आवड त्याला सवय झाली ती गुलाल अंगावर घ्यायची. दादा अत्यंत मोलाची माहिती तुम्ही आम्हाला दिली. तुम्ही असंच आपला बैल कायम गुलालात राहू आणि 3 फेऱ्यामध्ये आपल्या घाटावर आणि आपल्याकडे आपल्या मुंबईमध्ये बिनजोडमध्ये काय होणार पण कंटिन्यू गुलालात राहू या आमच्या चॅनल कडून सदिच्छा आणि तुमचं नाव अत्यंत उच्च स्तरावर जावं या बैलगाडी क्षेत्रामध्ये. तर हा आमचा छोटासा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आम्हाला बोलावलं त्याबद्दल खरोखर तुमच्या मनापासून आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. तुमचे पण आभार.